क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे। हरभजन आणि युवराज सिंग हे अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत। सुरेश रैना आणि उर्वशी रौतेला सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत। अंमलबजावणी संचालनालयाने हरभजन, युवराज, सुरेश रैना, उर्वशी रौतेला यांनी केलेल्या जाहिराती आता तपासाच्या कक्षेत आल्या आहेत। ईडी, वन, एक्सबेट सारख्या प्रतिबंध घालण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म्सची चौकशी करत आहे। ईडीच्या तपासात समोर आलंय की सेरोगेट नावाच्या ॲपचा वापर करण्यात येत होता। ते वेब लिंक, QR कोडचा वापर करत होते। तपासानुसार अनेक जण रिडायरेक्ट सेरोगेट नावाच्या ॲपचा वापर करत। ईडीच्या तपासानुसार प्रतिबंध घालण्यात आलेले प्लॅटफॉर्म स्वतःला गेम होस्ट करत असल्याचे दाखवत होते, पण ते त्या अल्गोरिदमचा वापर करत होते, जे सध्या भारतीय कायद्यांतर्गत जुगार हा गुन्हा ठरतो। या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानुसार बेकायदेशीर सट्टेबाजी ॲपमध्ये लाखो रुपये लागले आहेत। हे सट्टेबाजी ॲपचा अनेक कुटुंबांना गंडा बसलाय। मध्यम वर्ग आणि निम्न मध्यम वर्गावर मोठा परिणाम झालाय। या प्रकरणात माजी क्रिकेटर सुरेश रैना, हरभजन सिंग, युवराज सिंग, अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद यांनी या विषयावर प्रसार माध्यमांशी बोलण्यास सपशेल नकार दिला। ईडीने म्हटलंय की जाहिराती चालवण्यासाठी अनेक माध्यमांना मोठी रक्कम देण्यात आली आहे आणि ही रक्कम 50 कोटींच्या घरात आहे।